एक्झरसाइज 3.2 मधले मागच्या व्हिडिओमध्ये आपले थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन झालेले होते. फिफ्थ क्वेश्चन त्याच्यातला विथ युजुअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 इंटू ब्रॅकेट a sin स्क्वेअर c बाय 2 प्लस c sin स्क्वेअर a बाय 2 इज इक्वल टू a प्लस c मायनस b. तर त्यातली आपण LHS घेतली. LHS घेतल्यानंतर 2 त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतानाच आपण हा जो स्मॉल ए आणि स्मॉल सी आहे तो अजून बाजूला काढून घ्यायचा. म्हणजे ए इंटू हा 2 मध्ये घेतला 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 झालं प्लस सी इंटू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 आलं. आता 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. 2 साइन स्क्वेअर थिटा असतो हा इथं फॉर्म्युला. 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा हा आपला फॉर्म्युला आहे. मग इथं जर 2 डिवाइड केलं तर 1 थिटा आला तर इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागतं 2 डिवाइड करावं लागतं. म्हणजे 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 इथं काय मिळणार आपल्याला 1 मायनस कॉस सी. हा जो 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 होता त्याच्याऐवजी काय आला 1 मायनस कॉस सी. हा ए ॲज इट इज हा सी ॲज इट इज. इथं सुद्धा 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 जो आहे तो काय मिळणार आपल्याला 1 मायनस कॉस ए. इथं मुद्दाहून मी स्टार केलेलं आहे. जिथं तो फॉर्म्युला वापरायचा आहे तो आपण इथं खाली मी मुद्दाहून लिहिला आहे. तुम्ही ब्रॅकेटमध्ये सेन्स करून फॉर्म्युला लिहिला तरीही चालतो. त्यानंतर आता कोसाइन रूल आपल्याला सगळ्यांना माहिती म्हणून मी काही कोसाइन रूल लिहिलेला नाही, फक्त बाय कोसाइन रूल केलेला आहे. हा ए ॲज इट इज 1 ॲज इट इज कॉस सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. इथं सी आहे तर सी नंतर येणारा सायक्लिकमध्ये काय असतो ए. म्हणून इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नंतर येणारा आणि नंतर येणारा सी स्क्वेअर. तिसरा मात्र मायनस करायचा आणि ह्या दोघांच्या स्क्वेअर रूटचं दुप्पट करायची गुणाकार करून. म्हणजे इथं ए आणि बी येतं इथं 2ab घ्यायचं प्लस सी 1 मायनस कॉस ए. ए नंतर कोण असतो बी. म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. चला आता इथं मी मुद्दाम 1/1 केलं, नंतर इथं 1/1 केलं. म्हणजे हे इथली सबट्रॅक्शन आणि ही इकडची सबट्रॅक्शन करून घ्यायची. हा ए ॲज इट इज 2ab डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आलं. ह्या 1नं 2ab ला मल्टिप्लाय करायचं ते आलं 2ab. आता इथं मायनस आहे म्हणजे मायनसनं ह्या -1नं ह्या तिघांना मल्टिप्लाय करायचं. तर ए स्क्वेअर निगेटिव्ह झाला, बी स्क्वेअर निगेटिव्ह झाला, सी स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह झाला प्लस सी. सेम प्रोसिजर इकडं 2bc इथं वरती आला. -1नं मल्टिप्लाय केल्यावर -b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर ए स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह झाला आणि हे 1 इंटू 2bc आलं. आता एनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर इथला ए कॅन्सल झाला, 2b राहिला. हा इथं 2b. बाकी न्यूमरेटरमध्ये काही बदल नाही. सेम प्लस सी इथला कॅन्सल होऊन जाईल. डिनॉमिनेटरमध्ये 2b राहील आणि हा बाकी सगळा भाग ॲज इट इज. आता ह्या दोघांचाही डिनॉमिनेटर काय झालेला आहे 2b आलेला आहे. डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर आपण न्यूमरेटरला त्यांचे काय करतो डायरेक्ट ॲडिशन करतो आहे की नाही. मग ह्या सगळ्या टर्म मी ॲज इट इज लिहून काढल्या. डिनॉमिनेटर काय आला 2b. आता ह्या सगळ्या टर्म लिहून काढल्यानंतर कॅन्सल काय होतं हा मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरशी कॅन्सल होतो, प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअरशी कॅन्सल होतो. आता बाकी काही कॅन्सल होणार नाही. हा 2ab शिल्लक राहिला, हा 2bc शिल्लक राहिला आणि हा -b स्क्वेअर आणि हा -b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर झाले. डिनॉमिनेटरचा 2b ॲज इट इज आहे. इथं पहा 2b आहे, इथं पण 2b आहे, इथं पण 2b आहे. त्यातला मी 2b कॉमन काढला. इथला राहिला a, इथला राहिला c, इथला राहिला -b. एक b इथं शिल्लक आहे म्हणजे -b. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे 2b कॅन्सल झाले. काय राहिलं a प्लस c मायनस b. हीच आपली RHS होती. त्याच्यावरून LHS इज इक्वल टू RHS हे आपलं प्रूव्ह झालं. हे झालं फिफ्थ एक्झाम्पल. सिक्स्थ पहा त्याच पद्धतीने प्रूव्ह करायचे. a क्यूब साइन ऑफ b मायनस सी प्लस b क्यूब साइन ऑफ c मायनस ए प्लस c क्यूब साइन ऑफ a मायनस b इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा साइन रूलचा वापर केला. a बाय साइन ए इज इक्वल टू b बाय साइन बी इज इक्वल टू c बाय साइन सी इज इक्वल टू के. हे आपण लगेच घेऊन टाकलं. सीची जर व्हॅल्यू काढली तर हा डिनॉमिनेटरचा साइन सी इकडे घेतला तर के साइन सी येतं. के सी इज इक्वल टू के साइन सी. त्याच पद्धतीने ए इज इक्वल टू के साइन येईल, बी इज इक्वल टू के साइन बी येईल. याला आपण नंबर 1 दिला. आता ही जी LHS आहे आपल्याला इज इक्वल टू 0 दाखवायचा आहे ती LHS आपण आधी इथं सोडवायला घेतली. तर ए क्यूब ह्या प्रत्येक साइन ऑफ म्हणजे इथं आपल्याला साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला माहीत असतो. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तोच फॉर्म्युला साइन बी मायनस सीला वापरला, साइन सी मायनस एला वापरला. पहा ए क्यूब इंटू साइन बी मायनस सीचा फॉर्म्युला काय तयार होईल
साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी ब्रॅकेट क्लोज प्लस बी क्यूब. इथं साइन सी मायनस एचा फॉर्म्युला काय होईल? साइन सी कॉस ए मायनस कॉस सी साइन ए ब्रॅकेट क्लोज प्लस सी क्यूब. साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युलाच येतो डायरेक्ट साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता काय केलं मी ह्याच्यामध्ये यांच्या किमती अशा उलट मांडलेल्या आहेत. म्हणजे साइन बीची किंमत किती येणार ह्याच्यावरून? बी इज इक्वल टू के साइन बी आहे. म्हणजे साइन बी इज इक्वल टू काय येणार आहे? हा न्यूमरेटरचा के इथं डिनॉमिनेटरमध्ये येईल म्हणजे बी अपॉन के येईल. साइन बीची किंमत किती येईल? बी अपॉन के. मग ह्या साइन बीची किंमत मांडली बी अपॉन के आली. कॉस सी ॲज इट इज कॉस बी ॲज इट इज. साइन सीची किंमत काय येणार? मग सी अपॉन के येणार त्याच पद्धतीनं. बी क्यूब तसाच. साइन सीची किंमत सी अपॉन के कॉस ए ॲज इट इज मायनस कॉस सी ॲज इट इज. साइन एची किंमत ए बाय के प्लस सी क्यूब. परत साइन एची ए अपॉन के कॉस बी ॲज इट इज राहिला मायनस कॉस ए ॲज इट इज राहील. साइन बीची व्हॅल्यू आहे बी अपॉन के. आता हे जर नीट काळजीपूर्वक पाहिलं तुम्ही तर प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरमध्ये के आहे. तर मी तो 1 बाय के काय केला? कॉमन काढला. आणि त्याच वेळेस ह्या ए क्यूबनं या ब्रॅकेटला, बी क्यूबनं ह्या ब्रॅकेटला आणि सी क्यूबनं ह्या ब्रॅकेटला काय केलं? मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करतानाच कॉस जे आहेत कॉस ए कॉस बी कॉस सी त्यांचे कोसाइन रूल यूज केले. लक्षात? म्हणजे इथं मी तर ए क्यूबनं मल्टिप्लाय केलं. कुणाला मल्टिप्लाय करणार? मी बीला. 1 बाय के कॉमन काढला सगळ्या ह्याच्यातला. ए क्यूब बी आलं. कॉस सीचा फॉर्म्युला सी नंतर ए असतो म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab मायनस ए क्यूबनं मल्टिप्लाय केलं सीला. ए क्यूब सी आलं. कॉस बीचा फॉर्म्युला सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ca प्लस बी क्यूबनं मल्टिप्लाय केलं. बी क्यूब सी आलं. कॉस एचा फॉर्म्युला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc मायनस बी क्यूबनं एला मल्टिप्लाय केलं. बी क्यूबनं एला मल्टिप्लाय केलं. कॉस सीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab. आता हे प्लस सी स्क्वेअरनं एला मल्टिप्लाय केलं. सी क्यूब ए आलं. कॉस बीचा फॉर्म्युला सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ca आणि लास्ट सी क्यूब बी निगेटिव्ह आहे. कॉस एचा फॉर्म्युला बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. आता एक लक्षात घ्या ह्या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर परत 2 आलेला आहे की नाही? इथं 2 आहे. प्रत्येक ठिकाणी 2 आहे. तर मग ह्या के सोबत मी डिनॉमिनेटरचा 2 सुद्धा कॉमन काढला. 1/2k आलं. आता त्यानंतर ए क्यूबला एनं डिवाइड केलं ए स्क्वेअर आलं. इथं पण एनं डिवाइड केलं ए स्क्वेअर आलं. इथं बीनं डिवाइड केलं बी स्क्वेअर. इथं बीनं बी स्क्वेअर. इथं सीनं डिवाइड करा सी स्क्वेअर. सीनं डिवाइड करा सी स्क्वेअर. म्हणजे इथं आला ए स्क्वेअर. बी बी कॅन्सल झाला. म्हणजे एनं डिवाइड करताना त्याच वेळेस बी कॅन्सल झाला. इथला सी, इथला सी, इथला ए आणि इथला बी कॅन्सल झाला. म्हणजे 2 तर कॉमन काढले. एनं डिवाइड केले आणि बी कॅन्सल झाला. त्याचं प्रत्येक ह्याच्यातला हा जो 2a b 2ca वगैरे वगैरे जे आहेत हे सगळं बरोबर कॅन्सल झालं. फक्त 2 बाहेर निघाला. म्हणजे इथला आता ए स्क्वेअर आहे शिल्लक एनं भागल्यामुळं. म्हणजे ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट हा भाग राहिला. ते फक्त लिहून काढलं. इथं पण ए स्क्वेअर राहिलं. हा भाग राहिला लिहून. इथं बी स्क्वेअर राहील. हा ब्रॅकेट लिहिला. इथं मायनस बी स्क्वेअर राहील. तो ब्रॅकेट लिहिला. इथं सी स्क्वेअर राहील. हा ब्रॅकेट. हा मायनस सी स्क्वेअर राहील. हा ब्रॅकेट. त्याच्यानंतरची स्टेप 1/2 की तर आहेच. फक्त ह्या ए स्क्वेअरनं बी स्क्वेअरनं आणि ह्या सी स्क्वेअरनं ह्या ब्रॅकेटला काय केलं? मल्टिप्लाय केलं. हे मल्टिप्लिकेशन फक्त नीट काळजीपूर्वक करायचं. आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक टर्म कॅन्सल होणार आहे. त्याच्यातल्या 1-2 टर्म तुम्हाला कॅन्सल करून दाखवतो मी. एक गुणाकारही वाटल्यास करून दाखवतो. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेस टू 4 आला प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे फक्त त्यांच्या पॉवरचं इक्वल जर बेस असेल तर पॉवरचे ॲडिशन, नाही तर बाकी सगळं जशाच तसं लिहून काढतो आपण. आता पहा ए रेस टू 4 इथं ए रेस टू 4 कॅन्सल झाला. ए स्क्वेअर बी स्क्वेअर हा इथं बी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे कॅन्सल झाला. ए स्क्वेअर सी स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे. हा ए स्क्वेअर हा पण पॉझिटिव्ह आहे. हां ए स्क्वेअर सी स्क्वेअर निगेटिव्ह आहे. हा इथं पॉझिटिव्ह कॅन्सल झाला. या पद्धतीने ह्याच्यातली तुम्ही प्रत्येक टर्म कॅन्सल करू शकता. मी इथं जर रेषा मारलं तर तुम्हाला लिहायला नोट्स अवघड जाईल म्हणून त्या रेषा मारल्या नाहीत. म्हणजे 1/2k हे सगळं कॅन्सल होऊन 0 येईल.
म्हणजेच काय आलं 0. ही आपली RHS होती. LHS इज इक्वल टू RHS आपली प्रूव्ह केली.